नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, अमरावतीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला केशरबाई लाहोटी कॉलेज, शिवाजी कॉलेज, शिवाजी सायन्स कॉलेज, HUPM कॉलेज या ठिकाणी तुम्हाला नोकरी संधी मिळणार आहे। तसेच अमरावतीतल्या मुख्य कंपन्यांमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे। तर ही संधी तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे, तर या ठिकाणी अप्लाय कसा करायचा याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये काही शिक्षण संस्था पण आहे, काही हॉस्पिटल पण आहे आणि काही कंपन्या पण आहे। तर आता आपण पाहणार आहोत हा रोजगार मेळावा केव्हा होणार आहे, किती तारखेला होणार आहे आणि कोणते विद्यार्थी या ठिकाणी सहभाग घेऊ शकतात। तर बघा मित्रांनो, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा होणार आहे 18 फरवरीला, म्हणजे मंगळवारीच होणार आहे। आणि विद्याभारती महाविद्यालय कॅम्प रोड अमरावती, म्हणजे विद्याभारती महाविद्यालय हा रोजगार मेळावा होणार आहे। सकाळी 10 वाजतापासून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर हजर राहावं लागेल, ठीक आहे। मंगळवारी हा रोजगार मेळावा आहे, सकाळी 10 वाजतापासून तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल। तर बघा मित्रांनो, यामध्ये विद्याभारती महाविद्यालय यामध्ये 2 जागा आहे आणि पदाचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, म्हणजे हे जे दिसत आहे तुम्हाला CMYKPY, म्हणजे हे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ट्रेनिंग, ठीक आहे। स्त्री पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात। विद्याभारती 2च जागा आहे आणि ची पात्रता 10वी, ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, म्हणजे कोणीही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतं आणि वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत। नंतर रेमंड लक्झरी कॉटन प्रायव्हेट लिमिटेड, एकूण 20 जागा आहे, स्त्री पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात। नंतर आहे प्लास्टिक सर्च प्रायव्हेट लिमिटेड, स्त्री पुरुष 20 जागा। नंतर आहे कोर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, यामध्ये 10 जागा आहे, सर्वेअरचे आहे पण आहे, असोसिएटच्या पण आहे। नंतर अदानी ट्रान्समिशन स्टेप 6 लिमिटेड पुणे, यामध्ये इलेक्ट्रिशियन हेल्परची जागा आहे आणि 50 जागा आहे। याची पात्रता 10वी दिलेली आहे आणि ITI दिलेली आहे। पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे आणि वयोमर्यादा पण ही पदानुसार वेगवेगळी आहे, 18 ते 30 वर्ष आणि 18 ते 35 वर्षापर्यंत। नंतर उद्योग मिश्र कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, 4 जागा, 2 जागा BSc साठी आहे। नंतर ECE इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, 15 जागा। नंतर बघा 8 नंबर केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती, 10 जागा आहे आणि पात्रता 10वी डिप्लोमा ग्रॅज्युएशन। नंतर विमलाताई देशमुख महाविद्यालय, 10 जागा। नंतर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल अमरावती, 10 जागा, यामध्ये 12वी डिप्लोमा पदवीधर ANM GNM टेक्निशियनवाले विद्यार्थी अर्ज करू शकतात। त्यानंतर HVPM महाविद्यालय अमरावती, 4 जागा। नंतर वसुधा देशमुख फूड टेक्नॉलॉजी विद्यालय पाडा बडनेरा, 4 जागा। नंतर सूर्यलक्ष्मी इंडस्ट्री अमरावती, 10 जागा। नंतर शिवाजी कला व विज्ञान महाविद्यालय, 10 जागा। नंतर शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती, 10 जागा। नंतर नवभारत फर्टिलायझर LLP अमरावती, 10 जागा, 30 जागा पदानुसार। नंतर पटेल एज्युकेस्क्रीम फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, 30 जागा, 10वी पासवर। नंतर अर्थवे टेक्नॉलॉजी LLP अमरावती, मशीन ऑपरेटर, 10 जागा। तर मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला पदाचं नाव चेक करावं लागेल। हे जे दिसत तुम्हाला CMYKPY हे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत भरल्या जाणाऱ्या जागा, इतर जे पदानुसार तुम्ही चेक करून घ्यायचं। पात्रता ही सारखीच आहे, 10वी डिप्लोमा ग्रॅज्युएशन आणि वयोमर्यादा फक्त अर्ज भरताना चेक करायचं। काही ठिकाणी 18 ते 35 वर्षापर्यंत आहे, काही ठिकाणी 18 ते 30 वर्षापर्यंत आहे, तर काही ठिकाणी 18 ते 45 वर्षापर्यंत आहे। आणि वेतन जे आहे तुम्हाला कंपनी नियमानुसार दिल्या जाणार आहे। जेव्हा तुम्ही मुलाखतीला जा तेव्हा तुम्हाला हे माहिती पडून जाईल। तर बघा, तुम्हाला या ठिकाणी सहभाग कशा प्रकारे घ्यावा लागेल। तर ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर तुम्हाला अगोदर जावं लागेल। नंतर एम्प्लॉयमेंट या टॅबवर क्लिक करावं लागेल। नंतर जॉब सीकर फाइंड अ जॉब हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने ठीक आहे साइन इन करा। आपल्या होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडा। डिस्ट्रिक्टमध्ये अमरावती जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा। नंतर सदर दिनांकित मेळावा निदर्शनास येणार आहे। त्यासमोर आपल्या ॲक्शन बटनाच्या खाली व्ह्यू व अप्लाय बटन दिसेल। त्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल। आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनावर क्लिक करा। आय ॲग्री हा पर्याय निवडा। शेवटी सक्सेसफुली अप्लाइड फॉर अ जॉब असा मेसेज दिसेल। तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सहभाग नोंदवता येते आणि ही जी वेबसाईट दिलेली आहे यावर पण तुम्हाला आपला सहभाग नोंदवता येणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट बघा, ऑनलाईन सेवा योजना कार्ड जे तुम्ही रजिस्ट्रेशन करा त्याचं कार्ड तुम्हाला लागेल। नंतर आधार कार्ड तुम्ही घेऊन जायचं, तुम्हाला सर्व डॉक्युमेंट घेऊन जावं लागेल। तुम्हाला झेरॉक्स प्रती
नंतर 2 पासपोर्ट फोटो घेऊन जायचे सोबत आणि बायोडाटा सोबत घेऊन जायचा आणि इतर काही आवश्यक डॉक्युमेंट्स असेल ते पण तुम्ही त्या ठिकाणी सोबत नेऊ शकता. ठीक आहे. तर याची अंतिम तारीख आहे तर 18 फरवरी सकाळी 10 वाजतापासून तुम्हाला या ठिकाणी रोजगार मेळाव्याला जावं लागेल. तर मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल, तुमचं IT झाला असेल, तुमचं ANM, JNM ग्रॅज्युएशन झालं असेल, डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला सहभाग घेऊ शकता. याची अंतिम तारीख आहे 18 फरवरी. 18 फरवरी विद्याभारती महाविद्यालयामध्ये सकाळी 10 वाजतापासून हजर राहायचं. ठीक आहे. जर तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं नाही तर तुम्हाला 1 तास अगोदर दिलेल्या पत्त्यावर जावं लागेल. त्या ठिकाणी पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करून दिलं जाणार आहे. रेझे PDF लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. त्यात तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.